हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. आजचा टॉपिक आहे, आपण आज एक नवीन फिजिओथेरपिस्टला भेटायला जाणार आहे, जे एक फेमस आहेत. चांगल्या चांगल्या इन्फ्लुएन्सरचे त्यांनी ट्रीटमेंट केलेले आहेत आणि आपल्याला आता इंजुरी खरोखर सिरियस घेऊन रिकव्हरी करायची. कारण लवकर मला वर्कआउट सुरू करायचं आहे, कारण बॉडी कंडिशन तुम्ही बघू शकताय खराब होत चालले, मसल डाऊन होत चाललं आहे वर्कआउट नसल्यामुळे, आणि विदाऊट रिकव्हरी मी नाही करू शकणार आहे वर्कआउट. तर रिसेंटली मी हा टॅटू केला आहे. ऑलमोस्ट मला 5 ते 6 दिवस झाले. मी याचा व्हिडिओ नाही बनवू शकलो, कारण त्यावेळेस थोडं काम पण होते आणि वेळ नव्हता तेवढा व्हिडिओ बनवून एवढा. तर त्यावेळेस मोस्टली मी व्हिडिओ बनवेल जेव्हा हा फोरमचा टॅटू करायला जाईल. मंथ एंडला फेबच्या ट्रीटमेंट सुरू करेल आणि लवकर रिकव्हरी करून मला लवकर वर्कआउट सुरू करायची आहे, कारण की बॉडी कंडिशन एकदम खराब झालेली आहे. तुम्हाला दाखवायची म्हटलं तर अशी दाखवतो. पूर्ण वर्कआउट बंद आहे, डाएट बंद आहे, बॉडी कंडिशन खराब झालेली आहे. स्टील थोडा आहे मसल मास कुठे गेला नाही, पण जो माझा शेप आहे प्रॉपर तो मला परत आणायचा आहे. सो ती पूर्ण जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की कसं मी ट्रीटमेंट केली, रिकव्हरी झाली आणि वर्कआउट सुरू केला. तर तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ येत जातील. आणि तुम्हालाही फ्युचरमध्ये असं काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून आयडिया घेऊन त्यातून बाहेर निघू शकता आणि परत तुमचं रिबिल्ड करू शकता. सो गाईज, जो आपला 4:30 वाजताचा क्लायंट होता तो ऑलमोस्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आणि आता आपण चालू आहे हेअर कट करायला, कारण की उद्या आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, घरी जायचं आपल्या कोल्हापूरला, जे माझं होमटाऊन आहे तुम्हाला माहीत असेल. आणि त्यानंतर आपली 7:30 वाजता फिजिओची अपॉइंटमेंट आहे. तिथे जाऊ, त्यांना आपली पोझिशन दाखवू आणि बघू त्यांनी कधी सजेस्ट करतात की आपण वर्कआउट परत सुरू करू शकतो. सो गाईज, फायनली डन विथ हेअर कट. आपण चाललोय आता. मला गाडी चालवायला वैताग घालता म्हणून सोबत घ्यायला बोलवते. लोकेशन सापडलं आपल्याला, खूप वेळेनंतर. लोकेशन सापडत नव्हतं, कसं तरी आलो. परसों लेके आएंगे तो भी चलेगा. टुमारो लेटर रेस्ट. बाजूलाच एवढे ट्रिगर पॉईंट झालेत ना. सो फायनली गाईज, आपण आपली जी फिजिओथेरपी करून आलेलो आहे घरी आता, आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे बाकी जेवढे मी फिजिओ केले त्यांच्यापेक्षा हे सर खूप एक्सपिरियन्स, आणि त्यांना बुकमधलं प्लस एक्सपिरियन्स नॉलेज होतं, बॉडी बिल्डरांचा प्रॉपर नॉलेज होतं की कसं कोणती रिकव्हरी केली पाहिजे. तर चांगला एक्सपिरियन्स होता. आपण अजून पण त्यांच्यासोबत सेशन करणार आहे. आता मी उद्या ट्रॅव्हलिंग करणार आहे, तर आज आपण एक सेशन करून घेतला त्यांच्याकडून, आणि बाकी सेशन आता आपण आल्यानंतर करायचं आहे. आणि त्यांनी मला लाईट वर्कआउट करण्यासाठी अप्रूव्ह केलेलं आहे की तुम्ही वर्कआउट करू शकता. फक्त आपण शोल्डर प्रेसची ओव्हरहेड प्रेसची मुवमेंट नाही करू शकत, बाकी चेस्ट बॅक वगैरे आपण करू शकतो, लॅटर हेड पण करू शकतो. सो आपण आता उद्यापासून किंवा परवापासून वर्कआउट सुरू करणार आहे हळूहळू. आणि राहिली गोष्ट, त्यांनी जी आपल्याला एक्सरसाइज सांगितले रिकव्हरीसाठी, स्ट्रेंथिंगसाठी, ती आपण कंटिन्यू करणार आहे 1 वीकसाठी. आणि त्यानंतर आल्यानंतर परत आपण त्यांच्याकडं एक 5 ते 6 सेशन करून प्रॉपर रिकव्हरी करून घेणार आहे. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेत 6:30 आणि आपण चाललो आहे मॉर्निंगचे जे क्लायंट आहेत ते कंप्लीट करायला. तर आपण आता क्लायंट झाले, आपली ही सोसायटी आहे, क्लायंट करून झाले. तर आपण इथंच सोसायटीमध्ये थोडं वॉक करतो आहे. काल हेअर वॉश केल्यामुळं खूप हेडेक होते एकदम अचानक. आपण इथंच वॉक करतो आहे. ही सोसायटी आहे, तुम्हाला दाखवतो. हां, सो गाईज, फायनली आपण आपले जे क्लायंट होतं, आपलं जे वर्क होतं ते कंप्लीट करून आलेलो आहे. आणि आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत. आणि आपण आता बघू शकता तुम्ही, आपण आता पॅकिंग करणार आहे. यामध्ये थोडे नॉर्मल क्लॉथ, थोडी बाहेर जाण्यासाठी वगैरे, आणि आपण आता वर्कआउट पण सुरू करणार आहे, त्यामुळे वर्कआउटचे पण क्लॉथ आपण कॅरी करणार आहे. गाईज, ऑल सेट. हे बघा, पॅकिंग झालेली आहे. 1 बॅग, 2 बॅग आणि 3 बॅग. आमच्या दोघांमध्ये बॅग झालेली पॅकिंग. आणि हे आपला ट्रॅव्हलिंग ड्रेस कोड. आणि आता आपण निघतो आहे. आता ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. 20 मिनटामध्ये आपल्याला जायचं आहे खराडी बायपासला. आपली बस आहे तिथं, आणि तुम्हाला दाखवतो पुढं. मग तिथं बसस्टॉपला आलो होतो, आणि आपलं टायमिंग होतं 11:50, 11:50. आणि आता मी फोन केला होता ड्रायव्हरला, तो बोलतोय अजून अर्धा पाऊण तास लागेल इथं यायला. त्याचं रिझन तुम्हाला दाखवतो. रोडला जे ट्रॅफिक जाम झालं ना, त्यामुळे अजून त्यांना अर्धा पाऊण तास लागेल, म्हणजे 11:30-12 वाजतील. सो
बस स्टॉपवरती 2 तास वेटिंग नंतर बस आलेली आहे आणि आता 2 वाजलेत. आम्ही आता निघालो आहे फायनली. आता बाकीचा व्हिडिओ आपण उद्या कंटिन्यू करू. तो गाईज ऑलमोस्ट सकाळी 6:30 वाजता आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे आणि मी माझ्या घरी आलेलो आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशा प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता कोल्हापूरचा व्लॉग येईल आपल्याला लवकरच.